महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सुट्ट्यांचा मोसम संपल्यामुळे शनिवार रविवार वगळता श्रीवर्धन समुद्रकिनारी शुकशुकाट। हॉटेल व्यावसायिकांवर मंदीचे सावट। मागील वर्षी 14 मेलाच पावसाळा सुरू झाल्यामुळे पर्यटन व्यावसायिकांचा जवळजवळ 1 महिना फुकट गेला होता, तर यावर्षी पावसाळा देखील 1 महिना लांबल्याने पर्यटकांचा पर्यटन व्यवसाय 1 महिना उशिरा सुरू झाला। दिवाळीच्या सुट्टीनंतर नाताळची सुट्टी या काळांमध्ये शाळांना सुट्ट्या असल्यामुळे पर्यटक श्रीवर्धन परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर येत होते। श्रीवर्धन शहरातील व तालुक्यातील बहुतेक हॉटेल व रिसॉर्ट्स हाऊसफुल असल्याचे चित्र पाहायला मिळत होते, परंतु आता सुट्ट्यांचा मोसम संपला आहे। पुढच्याच महिन्यात 10वी व 12वीच्या बोर्ड परीक्षा सुरू होतील, त्यामुळे आता पर्यटकांचा ओघ फक्त शनिवार आणि रविवार या 2च दिवशी असणार आहे। शनिवार आणि रविवार 2 दिवस संपूर्ण श्रीवर्धन समुद्रकिनारा पर्यटकांनी फुललेला होता। श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर असलेले बोटिंग व्यावसायिक त्याचप्रमाणे इतर व्यवसाय करणारे त्यांच्याकडे तुफान गर्दी होती, परंतु आज सोमवारी सकाळी श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारला असता समुद्रकिनारी पूर्णपणे शुकशुकाट असल्याचे पाहायला मिळाले। आता पर्यटकांची संख्या वाढेल ती 24, 25 व 26 जानेवारी रोजी, कारण सोमवारी 26 तारखेला सुट्टी असल्यामुळे श्रीवर्धन समुद्रकिनारा आणि श्रीवर्धन शहरातील हॉटेल्स पर्यटकांनी भरून जाणार आहेत। मात्र मधले दिवस हे पर्यटन व्यावसायिकांसाठी मंदीचे दिवस असणार आहेत। श्रीवर्धन शहरामध्ये शाळांच्या व महाविद्यालयांच्या सहली देखील मोठ्या प्रमाणात येतात, परंतु त्याचा फायदा या ठिकाणच्या हॉटेल व्यावसायिकांना होत नाही, कारण सहलींचे आयोजक जेवण बनवण्याचे सर्व साहित्य व आचारी सोबत आणत असल्यामुळे समुद्रकिनारी किंवा मठाचा गावण परिसरात सदर सहलीचे आयोजक उघड्यावर अन्न शिजवतात व त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना जेवण वाढतात, त्यामुळे हा परिसर देखील अस्वच्छ होतो। यावरती श्रीवर्धन नगर परिषदेने कारवाई करणे आवश्यक आहे। कोणतेही पर्यटक श्रीवर्धन शहरात उघड्यावर अन्न शिजवताना आढळून आले तर त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई झाली तरच या प्रकाराला आळा बसेल, जेणेकरून शहरातील हॉटेल व्यावसायिकांना येणाऱ्या सहलीपासून आर्थिक उत्पन्न मिळेल। श्रीवर्धन समुद्रकिनारी पोलिसांनी पार्किंगची तात्पुरती व्यवस्था करून घेतली असली तरी भविष्यात श्रीवर्धन समुद्रकिनारी पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून पे अँड पार्क न केल्यास श्रीवर्धन समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांना पार्किंगची समस्या भेडसावणार आहे। तरी श्रीवर्धनच्या आमदार व राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी तातडीने पार्किंगच्या व्यवस्थेकडे लक्ष द्यावे अशी मागणी शहरातील नागरिकांमधून करण्यात येत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, सहतृप्ती भोईर, श्रीवर्धन।